हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा व्हिडिओ येतो आहे शनिवारचा आणि बघा अशी जागा आहे आपली पूर्वेकडे आगेचा रोड आहे आपला, म्हणजे पूर्वमुखी ज्याला म्हणतात तशी त्या प्रकारे. आणि मी तिथं गेली होती पाणी मारायला. पाणी वगैरे मारून आली आणि मुलांना तिघांना पण मी घरी ठेवून गेले होते, कारण परी घरी होती. आणि घरी आली तेव्हा बघा परी आणि कृष्णा कशी बघती माझी वाट बघत होत्या त्या. आणि जेव्हा मी आतमध्ये गेले ना, तेव्हा परीने घर आवरून दादूला खाऊ घालून झोपवून ठेवलं होतं. आणि दादू पाळण्यात काय होता, झोपलेला होता. कसं क्यूट दिसतो ना झोपल्यानंतर, शांत राहतो एकदम. नाहीतर तो पण असा कृष्णासारखा वळवळ करत असतो. आणि कृष्णा बघा आंघोळ केली आणि तिने कपडेच घातले, कपडेच भेटत नव्हते. कशा आहेत, कसा आहात तुम्ही सर्व? म्हणजे तसंच हाल. तुम्हाला माहिती आहे का, माझा हा लहान भाऊ ना तो झोपला आहे आणि आम्ही दोघं घरात बसल्या बसल्या मस्ती करत होतो. आई बाहेरून दरवाजा लावून गेली कॉटवर. इतका वेळ झाला, 1:30 वाजता आली, 12 वाजता गेली, 1.5 तास तिकडंच थांबली माझी मम्मी. माहिती आहे का तुम्हाला? तर त्याच्यानंतर ती बुक्स तिचे सॉर्ट आऊट करत होती, कारण यावर्षी नवीन बुक्स येतील, नोटबुक वगैरे येतील. आणि मागच्या वर्षीचे जे आहेत ना लागणारे बुक्स ती साईडला काढत होती. स्वतःचे कामं तशी ती स्वतःच करते आणि तशी सवयच लावली मी तिला, कारण या वयातच काही गोष्टींची सवय हे लागणं गरजेचं असतं. तिला स्वतः करायला आत्ताच सवय लागायला पाहिजे, म्हणजे तिला पुढं जर जाणार नाही. किंवा तिचं बघून की ती जेव्हा काही काम करते ना, तेव्हा तिचं बघून हे दोघं भावंडं पण तिच्यासोबत बसत असतात. जसं दादू बसला आहे बघा, आणि तो पण बुक्स चाळतो, बुक्स बघतो आणि सोबत अभ्यास करतो, पेन्सिल घेऊन नाही का, हे करतो. तशी सवय लागून जाते पोरांना. आणि मुलं काय करत असतात, अनुकरण करत असतात. अनुकरणातूनच ते शिकत असतात. आज आपण सांगितलेल्या गोष्टी ते फॉलो करत नाहीत, पण त्यांना जर त्यांच्या याच्या थ्रू जर घेतलं ना, त्यांच्या मनाने किंवा मस्ती करत करत जर आपण काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच शिकतात. जसं की माझा दादू आहे, काउंटिंग, परत त्याला ॲक्शन वर्ड, आई आपर्यंत तो बोलतो, ॲक्शन वर्ड तो सांगतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर मी त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा प्रयत्न करत असते आणि त्याला खेळत खेळत शिकवत असते. तशी परी आणि दादू माझा खूप शहाणा आहे, शांत आहेत, ऐकतात. पण फक्त कृष्णाच तेवढी आहे की ती तिच्या याच्यातच असते. आणि असतातच सगळे मुलं सारखे नसतात, काही मुलं ही वेगळी असतात. आमच्या घरात तसंच झालं आहे. कृष्णा खूप आजपट म्हणता येईल त्याला, अशी आहे. तिच्या मनानेच तिचं घ्यावं लागतं, ती आपलं ऐकतच नाही. आणि मुलांना बघा, जेवढा आपण मुलांना टाईम देऊ किंवा जेवढा आपण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू, तेवढं हे मुलांसाठी खूप छान असतं. कारण आता त्यांची बौद्धिक क्षमतेची वाढ होत असते आणि मुलं जे शिकत असतात ना ते अनुकरणातून शिकत असतात. किंवा नंतर जेव्हा आपण वय झाल्यानंतर त्यांना अभ्यासाला घेऊन बसतो, तेव्हा तासभर अभ्यास कर किंवा ह्या गोष्टी शिक, हे तेव्हा शक्य होत नाही. पण हळूहळू आपण त्यांच्यासोबत जर त्यांना खेळत खेळत शिकवलं तर त्या गोष्टी सगळ्या शक्य होत असतात. आज माझा दादू 2 वर्षाचा आहे, पण तो बॉडी पार्ट सांगतो, ॲक्शन वर्ड सगळे त्याला कळतात. आणि बघा, आज सॅटरडे असल्यामुळे आणि परी घरी असल्यामुळे तिघांची नुसती मस्ती धमाल ते चालली आहे. कारण शक्यतोवर मी मुलांना बाहेर खेळायला देत नाही. घरातच त्यांचे ते तिघंजणं खेळत असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये त्यांची बॉन्डिंग वाढतं, एकमेकांना ॲडजस्ट करून घेणे किंवा मग एकमेकांना समजून घेण्याची सवय ही त्यांना आतापासूनच लागते. आणि त्यांच्या मनामध्ये ते हे होऊन जातं की आपसातलं त्यांचं प्रेम वाढतं. आणि खरोखर ते खूप गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो भाऊ भावाला विचारत नाही किंवा भावाचं पटत नाही, बहिणीचं पटत नाही. पण जेव्हा आपण ह्या अशा गोष्टींमधून त्यांचं हे करून घेत असतो ना, त्यांना वेळ देऊन किंवा त्यांच्यामध्ये त्यांची मानसिक क्षमतेचा विकास हा आपण आता जर करून घेतला ना, तर पुढं चालून मला नाही वाटत की त्या असल्या काही अडचणी आपल्याला येतील. आणि बघा, मी बाहेर जेव्हा प्लॉटवर गेले होते ना, तेव्हा दादूला शेजारी ताईंकडे सोडून गेले होते आणि त्यांच्या मुलांसोबत तो खूप छान पद्धतीने खेळत होता. आणि त्याला बॅट बॉल खेळायला ना खूप आवडते, त्याच्यामुळे त्यांची बॅट त्याला झेपत नव्हती, तरी पण त्याला ते खेळायची होती. आणि ती बॅट नंतर तो सोडतच नव्हता, नुसते त्याला ते लागत होती, म्हणजे पाहिजे होती. तर ती बॅट मला घरीच घेऊन यावं लागली आणि तो पूर्ण दिवसभर त्या बॅटसोबत आणि बॉलसोबत खेळत होता.
कसं असतं ना, मुलं छोट्या गोष्टीवर त्यांना आनंद होत असतो आणि छोट्या गोष्टीचं त्यांना दुःख होत असतं. आपण मात्र आपलं आयुष्य जगत असताना आपण छोट्या गोष्टींकडे लक्षच देत नाही आणि आयुष्याचा किंवा जगण्याचा आनंद आपण घेत नसतो बघा. पण मुलांसोबत आपण जेव्हा टाईम स्पेंड करतो ना, तेव्हा आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो आणि आपली लाईफसुद्धा आपण परत एकदा म्हणजे आपलं लहानपण आपण परत एकदा अनुभवू शकतो. तसं मला कितीही कामं असले ना आणि किती धावपळ असली ना, तरी मी मुलांकडे मात्र दुर्लक्ष करत नाही. कारण एकदा ती मोठी झालीत ना, तर मग आपण विचार जरी केला किंवा आपण जरी म्हटलं, तेव्हा आपण हे गेलेले दिवस काय परत आणू शकत नाही. आणि नंतर बघा, गोल्यावाला आला होता, त्याच्यामुळे गोल्यासोबत गोला खाता खाता त्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि नंतर संध्याकाळी आम्ही चंपी करून घेतली. सगळ्यांच्या डोक्यांना तेल लावून घेतलं, कारण सॅटर्डे होता आणि संडेला हेअर वॉश करायचे होते आणि कृष्णाचं म्हणणं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही जागेवर बसलं पाहिजे, मी त्याच्या डोक्याला तेल लावून देणार, पण तो काय जागेवर बसत नव्हता. त्याच्यामुळे कृष्णाला परत त्याची जीवार आली होती आणि तिने काय मग नंतर ऐकलंच नाही. तर चला मैत्रिणींनो, मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि भेटूयात पुन्हा एकदा उद्या. तर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.